हॅलो स्टुडंट्स, वेलकम आवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश डे ग्रेड 2 पार्ट 2 मधील चॅप्टर नंबर 8 द मंकी चीफ अँड द डिमनचा आज आपण प्रॅक्टिस झोन 2 पाहणार आहोत. चला तर मग क्वेश्चनला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1. फाइंड अँड सर्कल द पोझिशन वर्ड्स गिवन इन द बॉक्स इन द वर्ड ग्रीड. आता खाली आपल्याला आहे ना वर्ड ग्रीड दिले, म्हणजे एक आहे ना बॉक्समध्ये आपल्याला वर्ड्स दिलेत, ते आपल्याला खाली आहे ना काय करायचं आहे तर सॉल्व करायचं आहे ते ग्रीड. चला तर मग मी ऑलरेडी आन्सर तिथं दिलेला आहे. तर बिलो, नंतर ॲट, नंतर इन, नंतर ओव्हर, ऑन अँड बिहाइंड, ह्याला सगळ्यांना आपल्याला काय करायचं त्या ग्रीडमधलं शोधून सर्कल करायचं आहे. क्वेश्चन नंबर 2. रीड द गिवन सेंटेन्स अँड अंडरलाईन द पोझिशन वर्ड. ऑल्सो राईट देम इन द ब्लँक्स गिवन अलॉंगसाईड. खाली दिलेले सेंटेन्स वाचायचे आहे, त्याच्यातल्या आपल्याला पोझिशन वर्डला अंडरलाईन करायचं आहे आणि ते अंडरलाईन आपल्याला शेजारी दिलेल्या स्पेसमध्ये आपल्याला लिहायचं आहे. ए. द कॅट वॉज सिटिंग ऑन द मॅट. कॅट कुठे बसलेली आहे तर मॅटवरती. वरती म्हटल्यानंतर आपल्याला इथे काय येणार ऑन. ऑनला आपण अंडरलाईन केलं आणि दिलेल्या स्पेसमध्ये आपण ऑन लिहिलेलं आहे. बी. देअर वॉज अ बनाना इन द फ्रूट बोल. तर आहे ना फ्रूटच्या जे बोल होतं त्यामध्ये आहे ना बनानाचं काय होतं, बनाना होता. तर तिथं इनला अंडरलाईन केलं आहे आणि दिलेल्या स्पेसमध्ये इन लिहिलेलं आहे. सी. अ डॉग सॅट अंडर द टेबल. तर इथे काय ना कुत्रा कुठे बसलेला आहे तर टेबलाच्या खाली, अंडर. नेक्स्ट डी. अ बॉल इज लेईंग इन फ्रंट ऑफ द सोफा. तर आहे ना इथे इन फ्रंट ऑफ येईल आन्सर. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. ई. राजू इज हायडिंग बिहाइंड द सोफा. तर राजू कुठे लपलेला आहे तर सोफ्याच्या पाठीमागे, बिहाइंड. क्वेश्चन नंबर 3. टिक द करेक्ट पोझिशन वर्ड टू कम्प्लीट द गिवन सेंटेन्स. खाली दिलेले सेंटेन्स कंप्लीट करण्यासाठी आपल्याला योग्य आहे ना पोझिशन वर्डला टिक करायचं आहे. चला तर मग फर्स्ट ए. द पेन्सिल इज केप्ट ऑन ऑर इन द टेबल. तर आहे ना पेन्सिल टेबलवर असणार आहे म्हणून इथे ऑनला टिक करायचं आहे. बी. द कॅट इज हायडिंग द अंडर ऑर अप द टेबल. तर आहे ना त्याचं उत्तर येणार अंडर. द कॅट इज हायडिंग अंडर द टेबल. सी. आय एम स्टँडिंग इन फ्रंट ऑफ ऑर आउट द मिरर. तर हिता उत्तर येणार इन फ्रंट ऑफ. मी कुठे उभा आहे तर आरशाच्या समोर. तर इन फ्रंट ऑफ, आय एम स्टँडिंग इन फ्रंट ऑफ द मिरर. डी. द बर्ड्स फ्ल्यू ओव्हर ऑर इन द ट्री. तर पक्षी कुठे उडत आहेत तर झाडाच्या वरती. द बर्ड्स फ्ल्यू ओव्हर द ट्रीज. ई. ही स्टूड अंडर ऑर ओव्हर द ट्री. तर इथं उत्तर येणार अंडर. तर इथे काय येणार ही स्टूड अंडर द ट्री. क्वेश्चन नंबर 4. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट पोझिशन वर्ड्स गिवन इन द बॉक्स. आपल्याला खाली हे वर्ड्स दिलेले आहेत ते चूज करून आपल्याला खाली दिलेले फिल इन द ब्लँक्स फिल करायचे आहेत. A1. रोहित इज स्टँडिंग डॅश द गेट. तर रोहित इज स्टँडिंग आउटसाइड द गेट. बी. अ मंकी इज सिटिंग डॅश द वॉल. तर इथं ऑन येणार. अ मंकी इज सिटिंग ऑन द वॉल. सी. द बॉल रोल्ड डॅश द कोट. तर द बॉल रोल्ड अंडर द कोट. डी. द डॉग जम्प डॅश द वॉल. तर द डॉग जम्प ओव्हर द वॉल. E1. माय बुक्स आर डॅश माय बॅग. तर माय बुक्स आर इन माय बॅग. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. क्वेश्चन नंबर 5. मॅच द पोझिशन वर्ड विथ द करेक्ट पिक्चर. आपल्याला साईडला पिक्चर्स दिलेले आहेत त्याच्यावरती आपल्याला काय करायचं मॅच करायचं आहे. तर ए कॉलम मी वाचते, तुम्ही पुढचं रोमन नंबरचा जो कॉलम आहे तिथे बघा. अंडरला आहे ना आपल्याला इथे काय येणार तर जो डॉग आहे तो बेडच्या खाली आहे म्हणून आहे ना जो फोर्थ वन आहे तिथे आपल्याला ए येईल. बी. ऑन आपला कुठं येईल तर जी कॅट आहे ती कुठे बसली तर मॅटच्या वरती म्हणून तिथे बी. सी. इन म्हणजे तो मुलगा कारच्या आत आहे म्हणून तिथे आपला फिफ्थला आपला सी नंबर येईल. डी. ओव्हर कुठे येणार तर जो बर्ड आहे
तो बर्ड कुठे आहे तर समुद्राच्या वरती येणं उडत आहे त्याला डी येणार. नेक्स्ट ई बिहाइंड, जे काय आहे कॅट आहे तर ती कुठे आहे तर ट्रीच्या मागे आहे बिहाइंड म्हणून तिथे येणार. क्वेश्चन नंबर 6. लुक ॲट द गिवन पिक्चर अँड कम्प्लीट द सेंटेन्स यूजिंग द करेक्ट पोझिशन वर्ड. आपल्याला पिक्चर्स दाखवले आहे त्याच्यावरून आपल्याला जे फिल इन द ब्लँक्स आहेत ती कंप्लीट करायचे पोझिशन वर्ड वापरून. तर A1 आहे द ग्लास इज डॅश द टेबल. तर इथं ऑन उत्तर येणार तर आन्सर काय होईल द ग्लास इज ऑन द टेबल. बी द टीचर इज डॅश द क्लास. तर टीचर कुठे आहे तर उत्तर होईल द टीचर इज इन फ्रंट ऑफ द क्लास. सी द फॅन इज जस्ट डॅश माय हेड. तर अबाव द फॅन इज जस्ट अबाव माय हेड. D1 ही शूज आर डॅश द सोफा. तर अंडर ही शूज आर अंडर द सोफा. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला ना प्रॅक्टिस झोन 2 व्यवस्थित समजला असेल. हा सगळा कन्सेप्ट कनेक्शन पोझिशनच्या ह्याच्यावरती होता. थँक्यू.